काय होतं? या देशामध्ये अनेक दिवसांपासून नीट पेपर फुटी आणि एकंदरच शिक्षण पद्धतीमध्ये होणारा भ्रष्टाचार आणि शिक्षणामध्ये सरकारचं होत चालले लाईन नाही ना म्हणजे शिक्षण पद्धती आणि शिक्षणामध्ये होत असलेला भ्रष्टाचार आणि एक पिढी उद्ध्वस्त होत असतानाचं चित्र हे सगळं विचलित करणार होतं. आणि त्यामुळे एक भारतभरामध्ये एक क्रोध, एक आक्रोश, एक राग निर्माण होत होता. 20 तारखेला या देशातल्या युवा वर्गाने मोर्चा काढला राजीनामा मागायला. त्याच्यावर जो लाठीमार झाला मला वाटतं की तो अमानवी होता, ज्याला अनकॉल्ड फॉर म्हणतात तसा होता. आंदोलन चिघळत गेलं. या आंदोलनाचं मुख्य वैशिष्ट्य काय होतं तर या आंदोलनामध्ये हिंसा कमी होती, पण मात्र ज्या शब्दात त्यांना थोबाडीत मारता येत होती तशी थोबाडीत गेल्या 70 वर्षात मारताना मी बघितलेली नाही. हसत खेळत ते मजा करत तुमची टिंगल उडवायची, पण नेमकी जी टोपी उडवायची तशी टोपी उडवताना उडवणं सोपं नव्हतं. त्यांच्या घोषणा, त्यांच्यातला उत्साह. काल रात्रीचं चित्र गेले 4 दिवस मी चित्र बघतोय. 4 वाजता चौकून भागून रस्त्यावर तसेच उघडे कपड्यानिशी झोपलेत. कोण कुठल्या जातीचा पंथाचा कुठलाच आता पत्ता नाही. एक अनोखं आंदोलन होतं. आणि अशी आंदोलनं जेव्हा पेटतात तेव्हा या देशाचा इतिहास आहे झुकावच लागतो. जसं मी सांगतो की 73 ते 75, 75 ते 77 आणि इंदिरा गांधींचा पराभव हा कुठल्या मोठ्या नेत्यांनी नंतर आले मोठे नेते, पण आधी गुजरात आणि बिहारच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेलं आंदोलन अखेरीस इंदिरा गांधींच्या पराभवाकडे घेऊन गेलं. तसंच झालं. राहुल गांधींनी हे सगळं सुरू केलं, पण जेव्हापासून अभिजित गिचके यांनी कॉकरेज हा शब्द उचलला, जो आपले हिज लॉर्डशिप विवेकानंदजी यांच्या तोंडातनं बाहेर पडला होता, आणि त्याच्यातनं त्यांनी जे वातावरण गरम करत ठेवलं आणि कुठल्याही दबावाला बळी न पडता त्यांनी जे आंदोलन चालू ठेवलं, आज त्याच्या या जिद्दी स्वभावाला तरुणाईनी साथ दिली आणि आज त्या तरुणाईपुढे सरकारला झुकावं लागलं आणि अखेरीस राजीनामा द्यावा लागला. पंतप्रधान मोदींची असं नाही, तर राजकीय वातावरण मात्र सरकार विरोधी आता देशात तयारच झालं. हा पेपर लीक हा एक भाग झाला, पण वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताची झालेली नामुष्की, आपली आजची आर्थिक परिस्थिती, या सगळ्यामुळे इथेनॉल, या सगळ्यामुळे लोकांमध्ये जो राग होता ते आपण कुकर मध्ये शिजवत असतो तेव्हा ते बाहेर पडतं ना वेंट, तसं तो पेपर लीकनी हवा दिली आणि देशभरात सगळं पेटलं. काय वाटतं गेल्या 2014च्या आधी जे निर्भयाचं आंदोलन झालं होतं ते निर्भयाचं आंदोलन हे मूळ ठरलं आणि नंतर सत्ता बदल झाला. आता हे जे आंदोलन आहे या आंदोलनामुळे येणाऱ्या काळातल्या सगळ्या आंदोलनाला कलाटणी मिळेल आणि 2029चं चित्र आता दबाव निर्माण राहील. हा दबाव जो निर्माण झाला आहे एवढ्या लवकर जाणार नाही. आणि आता जसं आहे आता आंदोलन चालूच राहणार. आता आत्ताच माझ्या कानावर आलं की इथेनॉल विरुद्ध आंदोलन सुरू होतंय. आणि एकदा का दहशत संपली, एक तर दहशतीवर तर राज्य व्यवस्था चालवायची नसते. राज्य व्यवस्था ही नेहमी प्रेमाने चालवायची असते, आपलेपणाने चालवायची असते. तुम्ही दहशत निर्माण केली, एकदा दहशतीचा तो सगळा बुजगावणं कोसळलं की मात्र मग सगळे परिस्थितीच अवघड होते. प्रेमाने हाताळलं असतं, पहिल्याच दिवशी या पोरांच्या डोक्यावरनं प्रेमाने हात फिरवला असता तर परिस्थिती वेगळी असते. पोरांना प्रेमाची गरज होती. तुम्हाला वाटलं ते लाट्यागाट्यांना घाबरून जंतर मंतरवर येणार नाही,
आदल्या दिवशी मार खाल्लेली पोरं दुसऱ्या दिवशी परत जंतर मंतरवर यायची. तर त्याप्रमाणे जनता राहिलेलं आहे. या देशातली लोकशाही, या देशातला भीमराव आंबेडकर प्रत्येकाच्या हृदयात जागा आहे हे दाखवून दिलं. या तरुण पोरांनी हे पण दाखवून दिलं की या देश गांधींचा आहे. एवढा मार खाऊन सुद्धा या पोरांनी कुठेही हिंसक प्रतिक्रिया किंवा कायदा सुव्यवस्था बिघडवणारी परिस्थिती निर्माण केली नाही. कुठेही कायदा सुव्यवस्था आपल्या हातात घेतला नाही. पोलीस जे सांगतात ना की आम्ही कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित करायला हे करत होतो, ते करत होतो, कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नच निर्माण झाला नव्हता. दादर मधल्या एका प्रसंगामध्ये एका बाईला म्हणजे एका पुरुषाला पकडायला गेल्यानंतर एक बाई मध्ये आली वगैरे वगैरे, तेव्हा आमच्या तुमच्या लक्षात कसं येत आहे स्त्रीच्या शरीराचा भाग कुठल्या आपल्या हातात आलेला आहे हे पोलिसाला कळलं नाही. हातातल्या संवेदना मेल्या आहेत का तुमच्या? आणि प्रवेश करताना तुमच्या डोळ्यात लागलेली आग, तुम्ही काय दरोडेखोराला काय दाऊद इब्राहिमच्या किंवा कुठल्या गँगच्या पोराला मारायला चालले होते की काय? सगळे विद्यार्थी चळवळीतली पोरं आहेत, एकदम मऊ 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 पोरं बिचारी. उभ्या असलेल्या पोरीच्या कानशीला खाली वाजवायची. दिल्लीमध्ये काय केलंय, दिल्लीमध्ये काय हाल केलेत पोरांचे, कसे मारलेत त्यांना उभे आडवे. आणि वर्दी नसलेले कोण माणसं पोरांना मारत होती, कोण माणसं सोडून गेला. आणि राहुल गांधींनी लोकसभेत मागणी केली की तुम्ही विद्यार्थ्यांना मारूच कसे शकता. आणि मारायची काही पद्धती असते, तुम्ही गन्सचा वापर करता, पेलेट गनचा. त्याच्या जखमा बघितल्या राहुल गांधींनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवल्या, अशा जखमा. बरोबर ना? असं काही कुठलं आंदोलन चिरडण्याच्या पद्धती आहे का?